दादा, तुला किती वेळा सांगितलं त्या सूर्याला बघितलं की माझं टाळ कालतं. कशाला आणलंस मला इथं? शांत राहा जरा. आपण काही इथं कार्यक्रमाला नाही आलो, तर त्या सूर्याचा करेक्ट कार्यक्रम करायला आलोय. पण तू करणार आहेस काय ते तरी सांग. त्या सूर्याला आज ग्रहण लागणार आहे. त्याला जिवंत जाणार आहे मी. अरे पण सगळ्यांपुढं कुणाला कळलं तर? नाही कळणार. आपली पोरं मी स्टोर रूम मध्ये पाठवलेत. इथं तेलाचे डबे, रॉकेटचे डबे व्यवस्थित लीक करून ठेवलेत. एकदा का सूर्य आत गेला की आपली पोरं बाहेरून कडी लावून घेतील. मग एक रॉकेटची धार बाहेरून सोडली जाईल. तिथं आपला एक माणूस असेल तो फक्त कुलूप लावायचं काम करेल. आणि मग आड तोड खुडूम त्या आगीत सूर्या चढून राख होईल. मालक, सगळी तयार झाली आहे. फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवायची. तर कुणाला बी डाऊट आला आणि ह्या प्रकरणात तुम्ही घावलात तर आमचं नाव कुठे बी येता कामा नये. त्याची तुम्ही काळजीच करू नका. चल जा. तर काय पण करून त्या सूर्याला त्या स्टोर रूम मध्ये पाठवायची व्यवस्था केली पाहिजे. आणि एकदा का तेव्हा आत गेला की मग धाड दोन तडूम. या या बस. तयारी तर बरी झाली समधी. पण देवळात रांगोळी नाही काढलेली. तुझा पट्ट दिवशी रांगोळी काढायची आणि साधी नव 25 ठिपक्यांची रांगोळी. कळलं? तुझा काहीतरी सांगितलंय तुला. काढ लवकर रांगोळी. हो चिरंजीव, तिला विचार तर करू द्या. रांगोळी काय काढायची, कशी काढायची त्याचा. आणि एकदा का तिचा विचार पक्का झाला की नाही मग बघा आमची तुळजा कशी रांगोळी काढते ते. हा झाला का विचार पक्का? त्या बघा. बघितलं का कसा त्रास होतोय त्यांना. हां हॅलो, कुठं आहे तू? मी गावात 10-15 मिनिटात पोहोचतोय. यार पण ते मंदिर कुठे मला काहीच माहित नाही. गावात आल्यावर कोणाला बी विचार की देवीचं मंदिर कुठं आहे, कोणी बी सांगल. त्यापेक्षा एक काम करतो का, मला लोकेशन पाठव ना. आता ते कसं पाठवायचं? माझ्याकडे जुना ते बटनाचा मोबाईल आहे ना. तू एक काम कर, तू गावात ये. नाही सापडलं ना तर मी येतो तुला घ्यायला. बरं ठीक आहे, आलोच. हां तुम्ही
बाहेर काय करताय? आता हे बी तुला इचरून ठरवायचं का आम्ही? आत थांबायचं का बाहेर? हा सूर्या, काय रे, काय झालं? विचारा का असा आमदार केला पडलेल्या उमेदवारागत झालाय? नाराज दिसतोयस म्हणून विचारलं बरं का. हे लगीन होते म्हणून वाईट वाटतंय काय तुला? तुळजाचं माझ्याशी लगीन होते हे बघून खुश तर आहेस ना बाबा तू? खोटं नाही बोलायचं. हा, माझा काय संबंध या सगळ्याशी? असं कसं? लहानपणापासून तुम्ही दोघं ओळखता ना? लेक क्लोज असाल तुम्ही दोघं. हा म्हणजे तसं लय नाही, पण चांगली दोस्ती आहे आमची. तुळजासारखी हुशार पोरगी हक्की गावात नाही सापडणार. मी जरा आतमध्ये जातो, काय लागलं बिलं तर मला थांबायला पाहिजे तिथं. हा, जा जा, आज जाऊन मन भरून तुळजाला बघून घे. हं? कारण उद्यापासनं तू या जगात नसणार. तिला बघायला, तिच्याशी बोलायला, तिचा हात पकडायला. हा? आता हे सगळं मी करणार. वय जा. बरी काढली रांगोळी. जमल हळूहळू. लगीन होऊन आमच्या घरात आलीस ना की समजा शिकवीन तुला. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या हाकला ओ देऊन काम करायला यायचं. कळलं? आरतीची वेळ झाली, सर्वांनी या. या या, चला चला चला. देवी आई, मला हे लग्न नाही करायचंय. काहीही कर पण हे लग्न नाही. देवी आई, काय पण करून हे लग्न थांबव. तुझ्यासाठी जे चांगलं आहे ना ते घडू दे. देवी आई, मला बाकी काही नको, पण माझ्या सूर्याला माझं प्रेम कळू दे. हॅलो, कुठं आहे तू? जस्ट पोहोचलो इथे, कार पार्क केली आहे. हा, मी इथं दीपमाळ्याच्या इथं थांबलोय, ये पटकन. बर, आलो. आता त्या सूर्याला कसा तरी स्टोर रूम मध्ये पाठवला पाहिजे. सगळी तयारी झाली आहे. फक्त तो सूर्य आत आला पाहिजे. फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवायची, आग अशी लावायची ना की त्या सूर्याची हाडबी जळून राग झाली पाहिजेत. आता दिवे लावून देवीचा आशीर्वाद घेऊ शकता.
देवी आई, हा सगळा घाट मी तुळजाचं लग्न तुटावं, त्या पोरीचं चांगलं व्हावं म्हणून घातलाय. आता तूच काहीतरी कर, माझ्या या प्रार्थनेला यश दे. तुळजा, वाद जरा लांब आणि जाडवळ म्हणजे जास्त वेळ टिकल. येते ना वाद वळाया. सूर्या, तुळजा तुळजा आतमध्ये. भेटू शकतो तिला. चल ना. नाही 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 नाही, आतमध्ये गेलं तर राडा होईल. एक काम कर, तू इथं जा, मी त्याला घेऊन येतो. हा, जाऊ नको कुठं. नाही, लवकर ये. हा, हालू नको इथं. पोरीनो, ऐका की जरा. ते पुजारी भाऊ आहेत की नाही, प्रसादासाठी शिरा करणार आहेत. शिऱ्याचं सगळं साहित्य आहे की नाही, स्टोर रूम मध्ये ठेवलंय. म्हणजे रवा बिवा सगळं तेवढं घेऊन येता का? हो, आणतो ना. चला ग. ठेवते इकडे. हा. अगं ए, देवीच्या प्रसादाचं सामान आहे ते. असं नको ना खाऊ. जाऊ दे की अक्का, देवी आईला बी माहितीये माझ्या पोटात किती फायर पडली येते. काय फायर? आग पडली येते. अगं धरू दे, तुझं पोट आहे की गोडावणे. चल चल. इथं कसला तरी वास येतोय. रॉकेल लिकेज असणार. लिकेज नसेल, साठवून ठेवलं असेल. जाऊ दे की, काय का असे ना, आपलं काम झालंय की नाही. मग चला इकडं. चल. देवळाच्या पाण्याच्या टाकीत पाण्याचा थेंब बी ठेवू नका. आगीच व्हायची जरी म्हणले तरी जाऊ आलं नाही पाहिजे. कळलं का? निघ. मालक, टाकीतलं पाणी सगळं लिकेज करून संपवलंय. आता आम्ही काहीतरी कारण काढून सूर्याला स्टोर रूम मध्ये पाठवायची व्यवस्था करतो. काम चोख झालं पाहिजे. कसला बी हलगर्जीपणा होता कामा नये. चल नेक. सूर्या, पाहुण्यांची बसायची सोय केलीस का नाहीस? किमान त्यासनी बसायचं चटया तरी टाक. हा, सूर्या, त्या स्टोर रूम मध्ये आहेत वाटतं चटया. आणतो का तेवढ्या? आणतो. पाठ्य दिशेचा. हॅलो, आवाज आलाय स्टोर रूम कडे. शिकार करून टाका. हा, हॅलो सूर्या. अरे कुठे आहेस? कधी येतोस तुळजाला घेऊन? ते काम लागले, त्यासाठी आलो इकडे. अरे अजून किती उशीर? सूर्या, मला इथे कोणी पाहिलं तर मी काय सांगू त्यांना? हे काय झालंच, आलो मी तुळजाला घेऊन. एक मिनिट. अरे पण या असं ओपन स्पेस मध्ये कसं भेटणार आम्ही? कोणी पाहिलं तर? एक काम कर, एक जागा आहे तिथं कोण तुम्हाला बघणार नाही. तू आता जिथं आहेस ना
तिथनं डावीकडे वळ. तिथे तुला स्टोरूम दिसेल बघ. तिथे येऊन थांब, मी तुझ्याला घेऊन येतो लगेच. ओके आलोच. का रे बाबा, इथं काय करतो? त्या आतमध्ये सामान आहे ना व त्यामुळे बंद करत होतो. त्यात कुत्रे वित्रे जातील म्हणून. तुला पहिल्यांदा बघितलं मी इथं. ते कामासाठी आलतो. होय, मी आहे इथं. तुझं काम कर. बरं. आते आते तू थांब इथं, मी तुझ्याला घेऊन आलो. लवकर ये. हा. तो बाहेर कसा? मालक, दरवाजा लावणारच होतो तेवढ्यात बघितलं मला त्यांनी. अरे साधं एक काम पण तुम्हाला नीट जमत नाही. चांदिक, सटर टाकून झालेत, तुम्ही बसून घ्या. हो. तर आता काय करायचं? आता वाट बघायची. अरे अजून किती वाट बघायची? शिकार करताना सावध येण्याची वाट बघायला लागते. त्याशिवाय शिकार करता येत नाही. धीर थांब जरा. येळ लागणार पण शिकार होणार. तुळजा, अरे सूर्या, सगळी चोखसोय झाली पांढऱ्यांची. सतरंजा वगैरे सगळं टाकून झालं. अरे का सांगायला हवं का? तू कुठलं बी काम चोख करतो म्हणतो आम्ही तुला बोलवतो. अरे आमचा जीव आहे तुझ्यावर. सगळीकडे नीट लक्ष दे. होय, आलो आलो. सूर्य दादा, सगळी कामं झालीत. नेऊ का मी? सूर्य दादा एक मिनिट. हे काजू एवढी का काय? जेवून जाऊया की. हे मला नाही भूक. तर काजू खाऊन पोट वाढलं तुझं. ए सूर्य दादा, ह्याला सांगा माझं खायला काढत जाऊ नको. आधीच काजू खांबे उंची वाढाना झाली माझी. हा, चोरून काजू खातो ना म्हणून हाईट वाढा ना. दादा ह्याला सांगा माझं खायला काढत नाही. दादा ह्याला सांग माझं खाणं काढत. गप बस, दादा, गप बस. काय चाललंय तुमचे? जा, काय काम राहिले ते बघा. जाऊ जा. मी आलो जरा. तुझ्याकडे काम आहे माझं. बघितलं, आपल्याला कामाला लावून ह्याचं काय काम चालेल? हा ना. तुळजा, अगं जोडीनं दिवा लावला पाहिजेस. तुझं लग्न व्यवस्थित पार पडावं म्हणून नवस केलं होतंस ना तू. तू आणि तुझा होणारा नवरा दोघं मिळून दिवा लावा. तो दिवा देवापुढे ठेवा. मग बघ तुमचं लग्न कसं व्यवस्थित पार पडतंय. मला नाही लावायचं त्याच्यासोबत दिवा. मला नकोय तो नवरा. लाव लवकर, विजल तू.
तुळजा सिद्धार्थाला भेटायला चल लवकर.